शांतपणे एका जागी बसा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. पाठीचा कणा ताठ असून सरळ एका जागी बसा. एक लंबा गहरा श्वास आत घ्या आणि हलके श्वास सोडताना डोळे बंद करा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपले लक्ष आपल्या श्वासांवर घेऊन जा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आपल्या श्वासाची आवन जावन चालू आहे. अगदी सहजपणे हर बाहेर जाणाऱ्या श्वासासोबत तुम्ही रिलॅक्स होत आहात. रिलॅक्स. शरीराला बिलकुल ढिलं सोडा. अगदी नॅचरल पद्धतीने रिलॅक्स होऊन जा. कल्पना करा तुमच्या समोर एक खूप सुंदर गोल्डन गेट आहे. सुनहरा दरवाजा. सुंदर वातावरण आणि त्या वातावरणात हा सुनहरा दरवाजा गोल्डन गेट तुम्हाला दिसलेला आहे. अगदी जवळ जाऊन त्याचं अवलोकन करा. आपोआप हा दरवाजा तुमच्यासाठी उघडला. तुम्ही आत जात आहात. एका सुंदर दुनियेत तुमचा प्रवेश झाला आहे. अगदी नेचरच्या सहवासात, त्या निसर्गाच्या सहवासात निसर्ग जणू तुमचं स्वागत करतो आहे. फूल बरसवतो आहे तुमच्यावर आणि तुम्हाला त्याने आणून ठेवलंय एका समुद्र किनारी. समुद्राच्या त्या लाटा, निळाभोर आकाश, ती वाळू, ते पाणी आणि तुम्ही एकटेच आहात तिथे आणि बघत आहात. निसर्गाने जणू तुम्हाला आपल्या कुशीत घेतलेला आहे. दोन्ही हात वर करून त्या आकाशाला जणू पित्या समान तुमच्यावर तो वर्षाव करतो आहे प्रेमाचं. आणि काय आश्चर्य, अचानक पाऊस सुरू झाला. अगदी आल्हादकारक असा आशीर्वादाचा पाऊस. पण आश्चर्य, ह्या पावसात पाण्याच्या जागी पैसा बरसतो आहे. नोटा बरसत आहेत. रुपयांचे बंडल्स तुमच्या अंगावर पसरतात आहेत, बरसतात आहेत. अचानक ह्या झालेल्या पावसामुळे तुम्ही आश्चर्याने बघता आहात चारही बाजूने. काय आश्चर्य, त्या समुद्राच्या लाटांमधून पण नोटा तुमच्याकडे येत आहेत. ह्या निसर्गाने, ह्या दात्याने, ह्या सोर्सने तुमच्यासाठी सर्वांकडून, सर्वीकडून पैसाच पैसा बरसवला आहे. हर एक लाटांबरोबर पैशांची लाट येते आहे. नोटांची लाट येतोय. झाडांना पैसे लटकलेले आहेत. वाळूवर पसरलेले तुम्हाला पैसेच पैसे दिसतात आहे. ढीग, जिकडे तिकडे पैसाच पैसा, बंडलच बंडल. आणि हे सर्व तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही ती गोल्डन गेट,
अगदी विश्वासाने उघडलेली आहे ते निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी. आणि तो नेचर, तो निसर्ग, तो सोर्स तुमच्यासोबत एकरूप झालेला आहे. ते निसर्गाची फ्रिक्वेन्सी, एनर्जी फ्रिक्वेन्सी तुमच्यामध्ये एकरूप झालेली आहे. आणि ती फ्रिक्वेन्सी आहे अबंडन्सची, भरपूरतेची, अगणिततेची, अनंत, अनलिमिटेड. आणि तुमचा विचार आहे पैसा. पैसा पण अनलिमिटेड आहे ह्या नेचर जवळ, अबंडन्स आहे ह्या नेचर जवळ. आणि आज तुम्हाला ह्या नेचरने सुंदर मोका दिलेला आहे त्या अबंडन्सचा, अनंताचा, अनलिमिटेडचा, अक्षयाचा, जो कधीच न संपणारा. ह्या पैशाचा उपयोग करण्याचा तुम्हाला त्या नेचरनी, त्या सोर्सनी एक मोका दिलेला आहे. कसा करणार, कसा करणार ह्या पैशाचा उपयोग? बघा तर, आनंदी व्हा, आनंदी व्हा. अक्षरशः उड्या माराव्याशा वाटल्या तरी उड्या मारा. आता ठरवा कसा हा पैशाचा उपयोग करणार. सर्वप्रथम जे काही तुमच्यावर कर्ज, उधारी, भीती, द्वेष, भय, जे काही तुमच्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसा देण्याचा किंवा वापस देण्याचं स्ट्रेस तुमच्यावर आहे, ते तुम्ही आता सहजतेने तुम्ही देत आहात. जे काही तुमचे नुकसान भरपाई असेल, काही हफ्ते असतील, ते तुम्ही सहजपणे परतत आहात. मुक्त होत आहात ह्या सर्व कर्जातून, मुक्त होत आहात. आणि अगदी सहजचपणे फायनान्शियली फ्री होत आहात. तुमच्या आयुष्यातले पैशासंबंधित जेही प्रश्न आहेत ते सर्व सहजतेने तुम्ही खुशीने सोडत आहात आणि मुक्ततेचा आनंद मिळत आहे तुम्हाला. मुक्त होत आहात. म्हणूनच म्हटलं जातं, पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. कारण आज तुम्हाला त्या मुक्ततेचा आनंद त्या पैशानेच तुम्हाला दिलेला आहे. त्या पैशाच्या एनर्जीने तुमच्यासोबत एकरूपतेने काम केलेलं आहे. आता तुम्ही ह्या पैशाच्या द्वारे आपल्या इच्छा पूर्ण करत आहात. तुम्ही जे काही गोल सेट केलेले आहेत ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आहात. तुमचं घर, तुम्ही घराचा आनंद घेत आहात. बघा तर ते घर तुमचं, अगदी तुमच्या स्वप्नातलं घर. नाचत बाळगत तुम्ही एक एक रूमचे दरवाजे उघडत आहात. तुमच्या रूमचे दरवाजेचे रंग, भिंतींचे रंग, तिथल्या वस्तू, तिथला देवघर, तिथलं किचन, हॉल, बेडरूम्स महसूस करा. महसूस करा एकेका एनर्जीची, एकेका रूमची एनर्जीची, एकेका वस्तूची एनर्जीची महसूस करा. तुमची ड्रीम कार बघा, तिचा रंग चालून बघा, एन्जॉय करा, फील करा. तुम्ही विकत घेतलेली आहे, तुम्ही ड्राईव्ह करत आहात. महसूस करा. तुमच्या सर्व अधुऱ्या इच्छा पूर्ण करत आहात. तुमच्या परिवारातल्या लोकांच्या पण सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करत आहात. सर्व परिवार किती खुश आहे तुमच्यासोबत. तुम्ही पण खुश आहात. आता तुमचं आयुष्यात सर्व काही बदललेलं आहे. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमच्या कपड्याची स्टाईल, तुमचा रंग ढंग, सर्व काही पहिल्यापेक्षा जास्त बेहतर झालेलं आहे.
आपल्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना सांगत आहात तुम्ही ह्या आपल्या नवीन जीवनाविषयी. आपल्या नवीन जीवनाविषयी जे काही ते लोक विचारत आहेत तुम्हाला की हे सर्व कसे झाले, कसं काय तुम्ही अचीव केलं आहात, आणि तुम्ही मोठ्या खुशीने, मोठ्या उत्साहाने तुम्ही त्यांच्यासोबत तुमचे अनुभव शेअर करत आहात. मस्त जीवन जगत आहात. आणि ते सर्व जीवन जे तुम्ही आज विचार करत आहात ते जगत आहात. ते तुम्हाला विचारत आहेत आणि तुम्ही ते सर्व खरं खरं सांगत आहात की हे चमत्कार कसे झाले, कसा आला तुमच्याजवळ पैसा. तुम्ही उत्तर देत आहात. तुम्ही उत्तर देत आहात. माणसाच्या मनात विचार आले ना तर तो काहीही प्राप्त करू शकतो. इतकी शक्ती आपल्या सर्वांच्या आतमध्ये आणि आपल्या आतच सामावलेली आहे. आपल्या आतच ही एनर्जी, ही ऊर्जा सर्व सामावलेलं आहे. निसर्गाजवळ सर्व काही अबंडन्स मध्ये, भरपूरतेमध्ये, अनलिमिटेड भरलेलं आहे. आणि त्यातूनच आपण आपल्यासाठी अनलिमिटेड घेत आहोत अबंडन्स मध्ये. फक्त त्याच्या एनर्जीशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. तुम्ही बघू शकता, तुमच्या परिवारासोबत तुम्ही फिरू शकता आहात जिथे तुम्हाला पाहिजे तिथे. आता पैशांची कमतरता तुम्हाला नाही. तुम्हाला जे पाहिजे ते वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला अनेक लोक तयार आहेत तुम्हाला मदत करायला, तुमच्यासाठी काम करायला. तुम्ही त्यांना भरपूर काम देत आहात. त्यांच्या पण आयुष्यात तुम्ही आनंद देत आहात. त्यांचे घर तुमच्यामुळे चालत आहेत. तुम्ही एका राजासारखे जगत आहात. लिव्ह लाईफ किंग साइज. महसूस करा, महसूस करा. तुम्ही तुमचे वातावरण बदललेलं आहे. तुम्ही जिथे जाणार तिथे तुम्हाला लोक इज्जत, प्रेम, आदर, प्रेम सर्व काही देत आहेत. तुमच्याजवळ जोही कोणी मदतीसाठी आला आहे त्यांना तुम्ही भरभरून मदत करत आहात. तुमच्याजवळ भरपूरता आहे. निश्चितचपणे तुम्ही आता देऊ शकता आहात. तुम्ही देणार ते मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येणार. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. एक बीज पेराल तर हजारो बीज तुम्हाला मिळतील. जिथेही तुम्ही इन्व्हेस्ट करता आहात मल्टिप्लाय होऊनच वापस येत आहे. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडने तुम्हाला आता पैशाचं मॅग्नेट बनवलेलं आहे. रिसिव्हिंग मोड मध्ये तो आहे. आस्क. तुम्ही त्या निसर्गाला मागितला आहात. त्या निसर्गाच्या एनर्जी सोबत तुम्ही एकरूप झालेले आहात. तुम्ही मनी मॅग्नेट झालेले आहात. जेवढ्याही पैशांची तुम्हाला गरज आहे तो समोरून तुम्ही अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे येत आहे. त्या पैशालाही तुम्ही हवे आहात. तुमच्या चेतनेचा स्तर त्या पैशासोबत एकरूप होतो आहे. मग तो पैसा चेकच्या स्वरूपात असेल, कार्ड्सच्या स्वरूपात असेल, आणखी कशाही स्वरूपात असेल, त्याच्यावर तुम्हाला हवी असलेली रक्कम त्या युनिव्हर्सकडनं, त्या सोर्सकडनं तुम्हाला मिळत आहे. दिवसेंदिवस ही इन्कम वाढत आहे तुमची. तुम्हाला पैसे आवडतात. तुमचं प्रेम आहे त्या पैशांवर आणि तो पैसा पण तुमच्यावर प्रेम करतो आहे. तो तरसत आहे तुमच्याकडे येण्यासाठी.
तुम्ही त्याला मान, सन्मान, इज्जत देत आहात, प्रेम देत आहात, त्याला कवटाळता आहात. तो पण तुम्हाला एक रूप होतो आहे. तो म्हणतो आहे की अरे मी तुझ्यासोबत आहे, तुझ्यासोबतच आहे. तो पण तुम्हाला इज्जत, सन्मान तुमचा वापस करतो आहे. तुम्ही पैशाची व्यवस्थित काळजी घेत आहात, सांभाळून ठेवत आहात, अवेअरनेसमध्ये आहात, ऑर्गनाइज्डमध्ये ठेवलेलं आहे, ऑर्गनाइज्ड केलेलं आहे त्याला. बाहेर निघताना त्याला मोजून व्यवस्थित ठेवत आहात. सकाळी उठल्याबरोबर त्याला गुड मॉर्निंग बोलत आहात, झोपताना त्याला गुड नाईट बोलत आहात. आणि त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही आपला स्वतःचा पर्सनल अकाउंट पण बँकेत ओपन केलेला आहात. कॉन्फिडन्सनी तुम्ही तो आपला व्यवहार सांभाळत आहात. रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेत आहात त्या पैशाची. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक मॅग्नेट आता आहे. ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करणार त्या गोष्टी तुमच्याकडे ऑटोमॅटिक येणार. काय पाहिजे ते बोला, लक्ष द्या. बघा, दिवसेंदिवस तुम्ही श्रीमंत आणि प्रॉस्परस होत आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे ते ठरवून घ्या. तुम्ही तुमच्या जीवनात येण्याचे दरवाजे उघडले आहात. तुम्ही हर एक गोष्ट मिळवू शकता जी तुमची डिझायर असेल. फक्त ते मागायची हिंमत ठेवा. तुम्हाला खुशी मिळते आहे, आनंद मिळतो आहे, प्रेम मिळतो आहे. सर्व काही तुमचा सबकॉन्शियस माइंड आता तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जी काही मेहनत करता आहात तुम्ही त्याच्यासाठी करता आहात आणि परफेक्ट रिटर्न तुम्हाला मिळत आहे. परफेक्ट रिटर्न. आता वेळ आहे, तुम्ही पण दान करता आहात, मदत करता आहात. तुम्ही तुमच्या पर्पजने लाईफ, तुमचं जीवन जगत आहात. तुम्हाला जे मिळालं, ज्ञान, प्रेम, आदर, समृद्धी, ते सर्व तुम्ही दुसऱ्यांसोबत शेअर करत आहात. तुम्ही देऊन जात आहात ह्या निसर्गामध्ये परत, जेही तुम्हाला निसर्गाने दिलेलं आहे. निसर्ग असाच काम करतो. गिव्हिंग अँड रिसिव्हिंग, रिसिव्हिंग अँड गिव्हिंग, हे एक चक्र चालू आहे. तुमची संपूर्ण दुनिया बदललेली आहे. दुनिया गोल आहे. तुम्ही जे देणार तेच तुम्हाला मिळणार, तेच तुम्हाला मिळणार. तुम्ही राजे आहात. तुम्ही बदललेले आहात. तुम्ही जाणता आहात. तुम्ही या जगात जन्मले ना, तर हर एक आनंद जगण्यासाठी जो तुम्हाला हवा आहे, तुम्ही तुमच्या विचारांनी जगता आहात. लिव्ह लाईफ किंग साइज. महसूस करा तुम्ही राजे आहात तुमच्या विचारांचे. काय हवंय ते फक्त मागा आणि समर्पित होऊन जा त्या निसर्गाला. जेवढी मेहनत करता येईल तेवढी मेहनत करा. एकरूप होऊन जा त्याच्याशी. तुम्हाला आवडणारी कामं करा. तुम्हाला आवडणारं जीवन जगा. निसर्ग तुमच्याशी एकरूप होण्यासाठी सदैव तयार असतो. तुम्ही रिसिव्हिंग मध्ये राहा. दिवसेंदिवस तुम्ही श्रीमंत आणि बेहतर होत जाणार, समृद्ध होत जाणार. वर्तमानात आता समृद्ध, आनंद आणि प्रेमात राहणं हीच आपली गुरुकिल्ली आहे. आणि ती निसर्गाने आपल्या हातच दडवून ठेवलेली आहे. उघडा ती किल्ली आणि समृद्धीच्या आयुष्याकडे
उत्साहाने स्वागताने जा. स्वागत करा त्या आयुष्याचं. तो वाट बघतोय तुमची. तो वाट बघतोय तुमची. तुम्हीच दरवाजे बंद करून ठेवले होते. एक रूप होऊन जा त्याच्यासोबत. पूर्णतःचा एहसास घ्या. संपूर्णतेचा एहसास घ्या. महसूस करा ती पूर्णतः, ती संपूर्णतः, ती एकरूपता. आणि आता त्याच पूर्णतेच्या एहसासातून ह्या भौतिक दुनियेत परत या. आपल्या शरीराप्रती अवेर व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती अवेर व्हा. जागृत व्हा. हातापायांची बोटे हलकेच हलवा. पापण्यांची हालचाल करा. दोन्ही हात एकमेकांवर रगडून डोळ्यांवर हलकेच ठेवा आणि डोळे उघडा. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. पैसा तुम्ही क्रिएट केलेला आहे. पैसा ही एनर्जी आहे. पैशाने तुम्हाला क्रिएट केलेलं नाही. तुम्ही पैशाला आपला दोस्त माना. तसाच पैसा तुम्हाला आपला दोस्त मानेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही श्रीमंत आहात. परिपूर्ण आहात. तुम्ही श्रीमंत आहात. श्रीमंत आहात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.